नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून खानदेशातील अक्कलकुवा, तळोदा, अस्लोद, शहादा, प्रकाशा, साखळी, निजामपूर, नंदुरबार आदी परिसरातील भाविक कावड यात्रेने मोठ्या प्रमाणावर सप्तशृंगी देवीच्या पायी यात्रेसाठी निघालेले आहेत। साखळी, पिंपळनेर ते ताहराबाद रस्ता सध्या कावडधारी भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे। मध्यरात्रीपासून भाविक गडाकडे मार्गस्थ होत असल्याने मुंगसे, केरसाने, कपालेश्वर, डांग, समदाने, करवण या रस्त्यांवर भाविकांची अलोट गर्दी सध्या दिसते आहे। डीजे, बँड, ढोल ताशांच्या गजरामध्ये पवित्र तीर्थ घेऊन भाविक गडाकडे वाटचाल करीत आहेत। देवीच्या अहिराणी गाण्यांनी रस्ता गजबजून गेला आहे। या अहिराणी गाण्यांच्या निमित्ताने अनेक कावडधारी भाविक रस्त्याने गाण्यांच्या तालावर फेर धरताना दिसून येत आहेत। ठिकठिकाणी या भाविकांचे मोठ्या उत्साहाने स्वागती होत आहे। अनेक ठिकाणी सेवाभावी संस्थांनी तसेच ग्रामस्थांनी या कावडधारी भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था तसेच वैद्यकीय व्यवस्थाही केलेली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंदा आहिरे, केरसाने। धन्यवाद। नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून खानदेशातील अक्कलकुवा, तळोदा, अस्लोद, शहादा, प्रकाशा, साखळी, निजामपूर, नंदुरबार आदी परिसरातील भाविक कावड यात्रेने मोठ्या प्रमाणावर सप्तशृंगी देवीच्या पायी यात्रेसाठी निघालेले आहेत। साखळी, पिंपळनेर ते ताहराबाद रस्ता सध्या कावडधारी भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे। मध्यरात्रीपासून भाविक गडाकडे मार्गस्थ होत असल्याने मुंगसे, केरसाने, कपालेश्वर, डांग, समदाने, करवण या रस्त्यांवर भाविकांची अलोट गर्दी सध्या दिसते आहे। डीजे, बँड, ढोल ताशांच्या गजरामध्ये पवित्र तीर्थ घेऊन भाविक गडाकडे वाटचाल करीत आहेत। देवीच्या अहिराणी गाण्यांनी रस्ता गजबजून गेला आहे। या अहिराणी गाण्यांच्या निमित्ताने अनेक कावडधारी भाविक रस्त्याने गाण्यांच्या तालावर फेर धरताना दिसून येत आहेत। ठिकठिकाणी या भाविकांचे मोठ्या उत्साहाने स्वागती होत आहे। अनेक ठिकाणी सेवाभावी संस्थांनी तसेच ग्रामस्थांनी या कावडधारी भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था तसेच वैद्यकीय व्यवस्थाही केलेली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंदा आहिरे, केरसाने। धन्यवाद।